तर झाली आहे राईडची सुरुवात आणि आता मला पूर्ण दिसतोय मी टिल्ट केलं आहे Insta360. इकडे दोघं रायडर आहेत. एक न्यू रायडर, तो माझ्या पिलियन बसलेला काल, तो आलेला आहे रिटर्न. आणि आम्ही निघतोय. पहिला आता वाठार गावात राहिलेलो त्या ठिकाणी एक मंदिर आहे, चला तिकडे जायचं आहे. आणि नंतर मग कास पठार. आत्तापर्यंत 270 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. आजची राईड कदाचित 100-150 किलोमीटर्स असेल. आणि आज गिअर्स वगैरे का नाही घातलेत, कारण का जवळ जायचं आणि परत ती कास पठार वगैरे कुठे पण फिरू आम्ही, तर आम्हाला हे भेटणार नाही सामान वगैरे ठेवायला. आज लगेज वगैरे कॅरी नाही केलं आहे. तो सतीशच्या घरी गेलेलो, तर मग त्यांच्या इकडे ठेवलं ते. हां, बघूया आता. मगाशी ड्रोन उडवलेला एका मंदिरात चाललो आहे आणि हे काय आलं मंदिर लगेच. तर आता आम्ही किती 24 अराउंड 20 किलोमीटर्स झालेले आहेत. 20 और 10 किलोमीटर झालेले आहेत. बट झालं आहे आता, लेट झालं आहे थोडंफार. बघूया. मला उन्हामध्ये नव्हतं जायचं त्या ठिकाणी, कारण का ड्रोन वगैरे उडवणार तर मग डोक्यावरती असणार, ते चांगलं नाही दिसणार. त्याच्यासाठी ही एक गोष्ट आहे, जर जेवढा लवकर कवर करता येईल तेवढा लवकर करायचं. ठीक आहे. 2 गोष्टी आहेत आता. 4 आता आम्ही पोचतो आहे सातारामध्ये. सातारापासून काहीतरी फक्त 10 किलोमीटरवरती असेल हे. फक्त 10 ते 15 किलोमीटरवरती कास पठार असेल. कास पठार आणि कास तलाव. आणि आता हे आहे की काय चाललंय रे, येड्याचा बाजार. तर काय माहीत नाही, कन्फ्युजन झालेलं गाडीच्या मध्ये. की कुठून जायचं वगैरे. आणि आम्ही स्पीडमध्ये होतो थोडं, तर मग या साईडला ते वळले त्याच्यामुळे. आणि हा स्वप्नील बरोबर नाही चालवत गाडी. स्वप्नील मगाशी आला आणि ह्याच आपल्या सेकंड रायडरच्या इथे जाऊन ब्रेक दाबला असा पूर्ण. एवढा फास्ट आला. बोला अरे एवढं फास्ट का जायची गरज आहे, आरामात चालव ना गाडी, एकदम आरामात. मगाशी माझं पण तसं झालं, बसमध्ये डायरेक्ट ब्रेक मागितला आणि मी मागेच होतो, तर मग ते माझा पण बॅलन्स डिसबॅलन्स झालं. ठीक आहे. आता घाट पकडू आम्ही. तर मग घाट पकडल्यावरती कदाचित ड्रोन उडवू, कारण का ड्रोन उडवणं हे नेसेसरी आहे, नेसेसरी. आणि एनर्जी पाहिजे, कारण का तिकडनं आम्हाला दिसतो तो घाट आणि त्याच्यानंतर तो एकदम असा पठारासारखा भाग येतो, जो मी खूप ठिकाणी बघितला आहे आणि तो खूप चांगला वाटतो. की त्याच्यावरून ड्रोन उडवला तर एवढा चांगला वाटतो बघायला. आणि हे बघाल, भगवा झेंडा आपल्या शिवाजी महाराजांचा, एवढा चांगला हे आहे. अरे असे वनवेनी कसे चालले आहेत, फिरून चल.
इर बोललो रॉंग वेने जायचंय. येड्याचा बाजार कसे पण चालवतात गाडी रे तुम्ही. कसे पण गाडी चालवतात गेडी लोक. आपलं गाव आहे काय, गावाकडे आलोय काय, शहर आहे. आपलं घर आहे ना. मला सांग, तुला माहिती आहे गोल फिरायला लागतंय, सगळी माणसं जातात. 4 व्हीलरने टाकली तर टाकायची आपण. तो ओरडला, आम्हाला फिरून यायला सांगितलं. तुम्ही आलात म्हणून आम्ही पुढे आलो, पण माझं मत तिकडनंच जायचं होतं. अशी कशी चालल्यात. एक शिव्या देतोय, एक देवाचं नाव येतं. पाप पुण्याचा हिसाब होणार सगळ्यांचा, पाप पुण्याचा. चला चला आता आम्ही जातोय. इथे थांबलेलो, चांगला व्ह्यू होता तर मग तो कॅप्चर केला आणि आता कासकडे जायला निघालो. आय थिंक आता आमचं ते डिस्कशन चालू होतं की पुढे एक असा शॉट पाहिजे होता, तर मग तो इकडे चांगला नसा वाटला बाईक जवळ थांबून. तिकडे आहे एक, मला म्हणजे मी खूप व्हिडिओज बघितल्यात तर तिकडे आहे एक स्पॉट ज्याच्यामध्ये पूर्ण पठार आहे तो आणि फक्त मध्येतून रस्ता जातो. तो स्पॉट आला की तिकडे थांबणार आहोत, कारण का ड्रोन तिकडनं उडवायचा आहे. आणि खूप चांगलं चाललं आहे. इथे सगळे थांबत आहेत, वेट करत आहेत, व्ह्यूचा आस्वाद घेत आहेत. जसं जसं वरती चढत चाललं आहे तसा थंडावा खूप वाढला. मला वाटलं नव्हतं, कारण का आम्ही ज्या ठिकाणावरून निघालो त्या ठिकाणी खूप खूप गरम होतं. आणि हेच की खूप गरम होतं, तर मग मला तरी तेच वाटलेलं की इथे कासवरती आल्यावरती गरम होईल वगैरे, पण नाही होतं गरम आणि खूप प्लेझंट एन्व्हायरमेंट आहे. माझं हेच आणि हा बघा छोटासा धबधबा गेला, छोटे छोटे धबधबे चालू झालेत. आणि हे बघून मला खूप आनंद होतो, कारण का पावसाळ्यात येणार होतो, पावसाळ्याचा हे झाला आणि पावसाळा आता गेला आहे बऱ्यापैकी. तर जस्ट आत्ताच फोटो काढून झाले आमचे. तो मगाशी बोललेलो पठार तिकडे गेलेलो आणि आता सिच्युएशन अशी आहे की आता डायरेक्ट थांबायचं कासपठाराला, कारण का खूप वेळ झाला आहे. कारवाईची फुलं बघायची आहेत आणि खूप खूप चांगला व्ह्यू आहे. इथे उमरोडी डॅम आहे या साईडला कान्हेर डॅम आहे.
दोन्ही ठिकाण खूप चांगले आहेत. खूप असं निसर्गरम्य वाटतंय. बघूया आता. फोटोज वगैरे खूप चांगले आहेत. मी इंस्टाग्रामला खूप टाकणार आहे फोटो की ब्ल्यू, व्हाईट आणि ग्रीन. आणि जर ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर ॲड झाला तर मग आपला होतो भारताचा तिरंगा. आणि खूप खूप चांगला आणि एवढं थंडाळ वातावरण आहे ना इथे. खूप छान दिसतं, खूप छान दिसतं. या साईडला खूप चांगला डॅम आहे. मला विचारायचं आहे की हा कोणता डॅम आहे, इकडे जाऊ शकतो का? खूप खूप चांगला डॅम आहे तो. आता सिच्युएशन अशी आहे की इकडे खूप म्हणजे खूप माणसं आलेत, कारण का आज संडे आहे. तर आम्ही काय विचार केला की संडे आहे, माहिती आहे गर्दीत असणार. इफ पॉसिबल असेल तर आम्ही काय करू, आता वजरे वॉटरफॉलला जाऊ. आणि वजरे वॉटरफॉल झाल्यावरती आम्ही हाच रूट आहे येताना, तर हा रूट कंटिन्यू होणार आहे. तर मग त्याच्यामुळे येताना जर गर्दी नाही वाटली तर मग इकडे येऊ. आणि ही पण वेगळी फुलं आहेत आणि थोडा ड्रिझल होतं आहे. चल जायचं आहे, चल. आणि तो व्ह्यू तिकडचा खूप म्हणजे खूप छान आहे. थोडासा पाऊस आला आहे, बॅगा वगैरे जपून ठेवाव्या लागणार आहेत, कारण का भिजलं तर वाट लागेल. आणि हे वातावरण खूप खूप चांगलं आहे. आता मी थांबलेलो इथे कास तलावाच्या इथे. खूप सुंदर जागा. आम्ही जस्ट आलो, धुकं खूप दिसली आम्हाला ॲक्च्युली धुकं नव्हती पाहिजे, पण धुकांमुळे पण चांगले फोटो आले. आणि आता आम्ही निघालो आहेत वजरे वॉटरफॉलला, जो की आहे इकडनं बोलू शकता 3-4 किलोमीटरवरतीच. आता इकडे एक डॅम लागतो, तो डॅम झाला की मग वजरे वॉटरफॉल. आणि वजरे वॉटरफॉलचं माहीत नाही, जर ट्रेक असेल तर आम्हाला लेट होईल. आणि जर ट्रेक नसेल, ट्रेक थोडाफार आहे आणि तेव्हा धुकं नसायला पाहिजे. धुकं जर नसली तर बरं होईल, कारण का मग ते ड्रोन, आम्हाला इथे पण ड्रोन उडवायचा होता पण उडवायला मिळाला नाही. बघूया आता. बी पॉझिटिव्ह, चांगलं नशीब आहे माझं. तर आता आम्ही हे स्विच केलं, कारण का दोघांच्या गाडीला रिझर्व लागला आहे. तर मग कसं आहे, जर माझ्या गाडी आहे अर्धी टाकी, तर उगाचच परत ते प्रॉब्लेम नको व्हायला. निघालो आम्ही सातारा नाही, वजरे वॉटरफॉलच्या दिशेने. बघूया कसा आहे व्ह्यू आणि वजरे वॉटरफॉल. मला ट्रेकिंगची इच्छा नाही आहे आज तरी. तो
निघालोत. झालं आहे वजरे वॉटरफॉल. मी व्हिडिओ टाकीनच आणि खूप खूप मजा आली. नाही मी हे बोलतो आहे रे जरा. तर खूप मजा आली आम्हाला. हे बघा मुलं कशी राहिली आहेत उभी.